वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर मी आज निघालेली आहे गोरेवाड्याला अँड गोरेवाड्याला तिथे मला जायचं होतं फॉर मेकअप आणि मग तिकडून आम्ही जाणार होतो फॉर शूट पॅपिलॉन हॉटेलमध्ये. तर लेट्स गो विथ मी. व्लॉग शेवटपर्यंत बघा. फॉर डिटेल्स व्लॉग काही आहे नाही आणि कारण की शूटमध्येच वेळ जातो तर मोबाईल घेऊन शूट करायला काही वेळ मिळत नाही म्हणून व्हॉइस ओव्हर करते. सानिका मॅमकडे पोहोचली आणि घर अत्यंत सुंदर होतं अँड माझा दिवस इकडे म्हणजे संपूर्ण दिवस फार एन्जॉईंग होता अँड फायनली माझ्या मेकअपला सुरुवात झाली. म्हणजे की जाता जाताच मी खूप त्यांना घाई केली बिकॉज ऑलरेडी आम्ही खूप लेट झालेलो होतो आणि जे मॉडेल्स रेडी हवी होती ती रेडीच नव्हती. मी पाहून अगदी शॉक झाली होती की अरे ही मॉडेल्स तर रेडी पाहिजे होती बट का रेडी नव्हती. फायनली आयुष मॉडेलचा मेकअप सुरू झाला आणि इकडे मला सानिका मॅमच्या मावशी मला हेअरस्टाईल करून देत होत्या आणि मी त्यांना जसं हेअरस्टाईल सांगितली बिलकुल त्याच पद्धतीने त्या हेअरस्टाईल करत होत्या. अगदी प्रेमळ पद्धतीने. मी एवढी रागावलेली होती म्हणून. अँड देन आफ्टर माझ्या मेकअपला सुरुवात झाली. ऑलमोस्ट तिकडे आयुषीची हेअरस्टाईल सुरू होती आणि मग माझा मेकअप डन झाला. मेकअप तर खूप छान झाला होता म्हणजे आता टॉपवरती आहे म्हणून असा दिसतो. आणि ओला बुक केली. ओला बुक करतपर्यंत मॅम म्हणाले की चला मी 2 मिनटामध्ये तुमचे पिक्चर्स काढून घेते. देन आफ्टर आपल्याला वेळ मिळेल की नाही कारण त्यांना मेकअप शो करायचा होता आणि डिझायनर्सला त्यांचे डिझायनर आउटफिट शो करायचे होतं. फायनली आम्ही इथे पोहोचल्यानंतर झाली शूटला सुरुवात आणि हा माझा दुसरा आउटफिट होता. दुसऱ्या आउटफिटनंतर ज्या आउटफिटचे आता खूप जास्त फॅशन सुरू आहे त्या आउटफिटवरती शूट चालू होता जो मला हा अतिशय आवडलेला होता आणि तुम्ही बघू शकता खूप रॉयल दिसते आहे. आणि हा मी फर्स्ट टाईम घेतला बट व्हिडिओ माझा थोडा इकडे तिकडे झाला पण म्हटलं चला काही एडिट नाही करावं. हा माझा सेकंड आउटफिट होता. त्याच्यानंतर सगळं शूट झाल्यानंतर आम्ही ट्राय केला तिथला पास्ता आणि पिझ्झा जो बऱ्यापैकी खूप जास्त यम्मी होता. आणि असा होता माझा व्लॉगचा दिवस. होप सो हे झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. बाय बाय गाईज. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.